नमस्कार. काही माणसे ही फक्त भूमिका जगत नसतात, तर ती अनेक स्वप्नांना, अनेक जबाबदाऱ्यांना आणि त्यांच्या भावनांना एकाच वेळी योग्य न्याय देत असतात. तर आपल्या लेखनाद्वारे शब्दांमध्ये भावना गुंफणारी एक लेखिका, विचारांना दिशा देणारी संपादिका, फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा घेऊन पुढे चालणारी एक समाजसेविका आणि लोकांच्या विश्वासातून आपलं स्थान निर्माण करणारी नगरसेविका एवढंच नव्हे, तर सध्या शिक्षण सभापती म्हणून इतकी महत्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या अतिशय महत्वाचं असं व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. पण या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे, या बोलक्या चेहऱ्याच्या मागे दडलेली एक गोड मुलगी, आणि त्यांच्याशी आज आपल्याला गप्पा करायच्या आहे. गप्पा विथ डॉक्टर प्रीतीमध्ये. तर मित्रांनो, आपण आपल्या या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रीती मॅमचं स्वागत करूया. प्रीती रेवणे मॅम. नमस्कार. नमस्कार मॅम. तर मॅडम, मला एक सांगा, इतक्या सगळ्या भूमिका तुम्ही निभावताय, तर या सर्व भूमिकांमध्ये जर मी तुम्हाला विचारलं की मॅडम, तुम्हाला जर सांगायचं असेल मी कोण, तर तुम्ही ते कसं विशद कराल? मी म्हणजे मी स्वतः प्रीती. कारण जोपर्यंत तुम्ही व्यक्ती आणि व्यक्तिमत्व म्हणून उभे राहत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठलीच भूमिका साकार करू शकत नाही. तर आधी स्वतःला स्वीकारा, जसे आहात तसे स्वीकारा. आणि तुम्ही एक काहीतरी असता म्हणून तुमची दखल नाही घेतली जात. ज्या वेळेला तुम्ही बऱ्याच गोष्टी एकत्रितरित्या करत असता आणि त्या आव्हानांवर खरे उतरता, त्यावेळेला तुमचं ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक व्यक्तिमत्व तयार होतं आणि तुमचं व्यक्तिमत्व ही तुमची ओळख असते. अगदीच. आणि मॅम, तुम्ही इतक्या सगळ्या भूमिका निभावताय, अगदी चळवळीतून, ज्यांनी आपला संघर्षातून तुम्ही तुमचं अस्तित्व उभं केलं, एक विचारांचा झंझावात तुमच्यापाशी आहे. पण हे सगळं करत असताना अशी एखादी आठवण तुम्हाला वाटते का, की ज्या आठवणीने तुमच्या निर्णयावरती प्रभाव टाकलाय? निश्चित. मी अतिशय मध्यम वर्ग कुटुंबात वाढलेली, मुंबईच्या उपनगरांमध्ये वाढलेली, आई वडील शासकीय नोकरीत असणारे, मध्यम वर्ग कुटुंबातली मुलगी. आणि त्यावेळेसची आपली स्वप्न काय असतात, की आपल्याला शिकायचं असतं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं आणि एक आपलं नाव कमवणं. पण ते कुठे कमवायचं, कशात कमवायचं हे माहिती नसतं. पण आपली धडपड असते खरंय. स्वतःचा शोध घेणारी. जसं ती म्हणतात ना, हरिण स्वतःमध्ये कस्तुरी असते, पण ती शोधत असते तो सुगंध कुठून येतो. तर आपल्याला आपला स्वचा आवाज सापडणं हे महत्वाचं असतं. आणि आपल्याला हा स्व वेगवेगळ्या टप्प्यावर सापडत जातो, त्या वयाच्या टप्प्यानुसार. तर मला असं वाटतं, माझ्या आयुष्यात अशी एखादी घटना नाही की ज्याने काहीतरी आपण वेगळा निर्णय घेऊन काहीतरी वेगळं केलं. त्या टप्प्यावर वेगवेगळे निर्णय कारणीभूत ठरत असतात. जर तुम्ही म्हणाल की तुम्ही राजकारणात कसे आलात, तर ही पण गोष्ट म्हणजे कसं असतं, काही गोष्टी आपल्याला वाटतात की त्या अचानक होतात, पण त्या अचानक निश्चित होत नसतात. तुमचे खूप वर्षाचे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही काम असतात, तुमचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असतं समाजाप्रती, त्याची दखल वेगळी लोक घेत असतात. खरंय. आणि मग तुम्हाला असं स्वतःमध्येही वाटत असतं की मी प्रतिनिधित्व करू शकते. आणि मग कुठून तरी तुमच्याकडे संधी येते आणि मग त्या संधीचं तुम्ही सोनं करायचं असतं. वा. तर मला असं वाटतं, माझ्या आयुष्यात अशी संधी आली आणि त्या संधीचं जनसमुदायाच्या पाठिंब्याने मी सोनं करू शकले. आणि खरं तर काय म्हणतात, परीक्षा पास होऊन पुढच्या वर्गात जाणं सोपं आहे, पण त्या पुढच्या वर्गात स्वतःला सिद्ध करून पुढची पायरी गाठणं हे कठीण आहे. तर त्याच्यामुळे राजकारणात आले. अतिशय उत्तम सकारात्मक सुरुवात झाली, पण ही सकारात्मकता माझ्या कामातनं जेव्हा दिसेल, अगदी बरोबर, त्यामुळे पुढच्या 5 वर्षात मी म्हणू शकेल की मी राजकारणात यशस्वी झाले. केवळ निवडणूक लढवून तुम्ही विजय होऊन आलात सत्तेमध्ये, मला असं वाटतं एवढं पुरेसं नाहीये. आता लोकांची तुम्ही मनं जिंकली आहात, त्यांनी तुम्हाला संधी दिली आहे काम करण्यासाठी. अगदी खरं. आता या संधीचं मी सोनं कसं करते, हे माझ्या ज्या काही मी ऍक्शन्स घेईल टुवर्ड सोसायटी आणि माझ्या कामातनं ते सिद्ध होत राहील. बिलकुल. काही व्हिजन, काही दृष्टिकोन असा तुमचा आहे मॅम, की आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या काय विद्यार्थ्यांसाठी करता येईल आता? डेफिनेटली. कारण
महानगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्या, मी निवडून आले आणि नगरसेवक झाले. याच्यामध्ये तर आपण विकास विकास हा शब्द बोलतो, पण विकास म्हणजे काय? होय. तर विकास हा जसा भौतिक असतो तसाच तो सामाजिक असतो, सांस्कृतिक असतो. तर आपण आता माझ्याकडे प्रभागाची जेव्हा जबाबदारी असते, तर त्या प्रभागामध्ये आपण समुदायाचा सहभाग कसा वाढवावा, म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत असेल, सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या बाबतीत असेल, महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत असेल, किंवा तरुणांचा राजकारणामधला मधला सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातलं कसं असेल. शासनाच्या विविध योजना असतात, ज्या आता आम्ही आताच शिबिर घेतलं, बसचं कार्ड मिळतंय, तर अशा शिबिरांच्या मार्फत लोकांपर्यंत योजना पोहोचवणं असेल, आरोग्य तपासण्या घेणं असेल, तात्काळ लोकांच्या फोनला उत्तर देणं असेल, त्यांची तक्रार ऐकून घेणं. मला काय वाटतं, खूपदा तक्रारदाराची तक्रार जरी तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतली तरी त्यांचं पहिल्या पातळीवरचं समाधान होतं, आणि त्याच्यानंतर तुम्ही यंत्रणेमार्फत कामं करायची असतात, जी मी करतेय. सध्या माझा अनुभव असा आहे की मधल्या 4-1 वर्षामधले नगरसेवक नव्हते, आपली यंत्रणा बऱ्यापैकी कोलॅप्स झालेली होती असं म्हणायला हरकत नाही. अस्वच्छता शहरभर होती. खूप माध्यमांनी त्याबद्दल आवाज उठवला, पण माझा प्रश्न असा आहे की माध्यमं गेले 4 वर्ष कुठे होती? किंवा प्रशासन तर होतं, या सगळ्या यंत्रणा प्रशासनाच्या होत्या. आताही प्रत्येक एरियामध्ये एक लीडर असतात जे आपल्याला कंप्लेंट करतात किंवा आवाज उठवतात, मॅडम तुम्ही आता आलात, त्या दिवशी का नाही आला, झाड पडल्यावर आला, झाड पडायच्या आधी का नाही आलात. मला असं वाटतं त्यांचं बोलणं चुकीचं नाही, बरोबर आहे, पण मग तुम्ही इझी टार्गेट करता का? म्हणजे आता तुमच्या समक्ष कोणीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलं, ते तिथे उपस्थित आहे, मग तुम्ही प्रश्न विचारता. हे प्रश्न तुम्ही सुजाण नागरिक म्हणून यापूर्वीही विचारायला हवे होते. मी निवडून आल्यानंतर ट्री कटिंग आपण केलं, पण त्याच्यानंतर उन्हाळा आला, मग राहिलं. आणि आता वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येऊन झाडं पडणं हे स्वाभाविक आहे, पण त्याच्यासाठी यंत्रणेने पूर्वनियोजन करावं या मी मताची आहे. ते शासनाकडनं व्हायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही आयुक्त मॅडम सोबत बैठक घेतली आणि ते कामही मार्गी लावलं. पण एवढं मी निश्चित म्हणेल की आपल्याकडच्या यंत्रणा या तुटवड्या आहेत. त्या व्यवस्थित पद्धतीने काम करण्यासाठी त्यांच्याकडे जी यंत्रसामुग्री आणि मॅन पॉवर लागते त्याची कमतरता आहे. त्याच्यामुळे आपली थोडीशी ओढाताण होते, पण निश्चित येत्या काळात आपण त्यामध्येही बदल करू. बिलकुल. मॅडम, तुम्ही तुमच्याबद्दल सांगत नाही आहात, पण मला एक प्रश्न आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल की आई वडील हे तुमचे गव्हर्नमेंट सर्वंट होते, तुम्ही अशा बॅकग्राऊंड मधून आलेले आहे. शिवाय मला माहिती आहे की तुमची आमच्या अमरावतीशी पण नाळ अगोदर पण जुळलेली होती, म्हणजे सासर हे आहे तुमचं, पण यापूर्वी पण तुम्ही अमरावतीमध्ये होत्या. या व्यतिरिक्त तुम्ही आताच नमूद केलं की तुम्ही एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या, आणि या मध्यमवर्गीय कुटुंबामधून आपली मुलगी आर्थिकरित्या सक्षम असावी आणि तुम्ही तो गोल अचीव केला होता. तुम्हाला प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची संधी अगदी समोर असताना प्रशासकीय सेवा की समाजसेवा हे निवडताना तुम्ही राजकारण निवडलं, त्याची गंमत मला ऐकायची आहे. खूप महत्वाच्या प्रश्नाला तुम्ही हात घातला. म्हणजे मधला काही काळ अतिशय कन्फ्युजन अशा मनस्थितीमध्ये माझा गेला, कारण की मी MSW जेव्हा करत होते तेव्हाच ठरवलं होतं की मला मॅरेज काउन्सिलर व्हायचंय. आणि 2009 मध्ये माझं मास्टर ऑफ सोशल वर्क झालं, LLB माझं होतं, आणि मी बऱ्याच काळ विविध NGOs मध्ये काम केलं मुंबईमध्ये. आणि 2016ला मी मॅरेज काउन्सिलर ह्या पदासाठी एकदा इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झाले होते, पण काही कारणास्तव मला इंटरव्ह्यू देता आला नाही. मला फार रिग्रेट राहिले की मी त्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले पण मला नाही देता आलं. मग पुन्हा 2024 मध्ये त्या जागा निघाल्या, आणि मुंबई हायकोर्टच्या जागा लिमिटेड असतात, बऱ्याच वर्षांनी निघतात, आणि यावेळेला परत मी सगळी प्रोसिजर केली, अप्लाय केलं, परीक्षा दिल्या, आणि इंटरव्ह्यू झाला माझा. आणि तो इंटरव्ह्यू अगदी जेव्हा आपल्या निवडणुका होत्या, ती तारखांची गंमत, 15 जानेवारीला वोटिंग होतं सार्वत्रिक निवडणुकांचं, मी उमेदवार होते, आणि 9 तारखेला माझी मुलाखत होती, मुख्य मुलाखत मुंबई हायकोर्टला. आणि मी या पूर्ण प्रचाराच्या धावपळीतनं तिकडे गेले, इंटरव्ह्यू दिला, फार खुश होते, कारण राजकारणात माझं पहिलं पाऊल होतं, आणि इथे संदिग्धता होती की कसं होईल कसं होणार नाही. पण माझ्या कामाच्या क्षेत्राबद्दल मी अतिशय मला आत्मविश्वास होता की मला जर इंटरव्ह्यू छान देता आला आणि मी तो दिला तर माझी निवड निश्चित होईल. कारण माझे मार्क्स छान होते, अभ्यासात नेहमी चांगली राहिलेली आहे, मेरिट होते, आणि कामाचा एवढ्या वर्षाचा अनुभव होता.
आणि मग नंतर कळलं 15 तारखेला वोटिंग झालं, 16 तारखेला मी निवडून आले. तो अतिशय आनंद की राजकारणात पहिलं पाऊल टाकलं आणि ते यशस्वी झालं. आणि त्याच्यानंतर 12 फेब्रुवारीला मला कॉल आला मुंबई हायकोर्टाचा की तुम्ही सिलेक्ट झाला आहात. आणि सगळ्या पोर्टलवर मुंबई हायकोर्टाच्या यादी येते, त्याच्यात माझं 14व्या नंबरवर नाव होतं की मी मॅरेज काउन्सिलर म्हणून सिलेक्ट झाले. राजपत्रित अधिकारी हे आपल्या नावाच्या पुढे लागणं, अगदी क्लास 1 ची पोस्ट तुम्हाला मिळणं हे माझं स्वप्न होतं आणि ते मी अचीव्ह केलं होतं. पण मला वाटलं की आता रुजू होण्याची तारीख जर 2-3 वर्ष पुढे आली, म्हणजे असा मागचा इतिहास राहिलाय की 1.5-2 वर्षानंतर ऑर्डर आली, तर मला असं वाटलं की आता पक्षाने माझ्यावर शिक्षण सभापती म्हणून एक जबाबदारी दिलेली आहे, तर ती आपण पूर्ण करावी, मग पुढचं बघूया. पण अतिशय दोलायमान मनस्थिती होती, कारण मग मला लवकरच ऑर्डर पण आली आणि मला नागपूर हायकोर्ट मिळालं. वा. मग मला असं वाटलं की एकीकडे माझं स्वप्न होतं जे आता पूर्ण झालंय, आर्थिक सुरक्षितता होती, क्लास 1 ची पोस्ट होती, आपल्या नावापुढे राजपत्रित अधिकारी प्रीती बनारसे लागणं हे माझ्यासाठी स्वप्न होतं. खूप आनंद झाला. पण त्याच वेळेला एक विचार मनात आला की मी राजकारणात आले ते मला वाटलं म्हणून नाही, जनतेला वाटलं म्हणून. अगदी आणि जनतेने तो माझ्यावर विश्वास दाखवला. हजारो मी लोक ज्या पक्षातनं उभी होते त्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवला. युवा स्वाभिमान पार्टीचे आदरणीय रविभाऊ राणा आणि आमचे पार्टीचे मार्गदर्शक श्री सुनील भाऊ राणा यांनी माझ्यावर अतिशय विश्वास दाखवला. मला तिकीट दिलं, निवडून आणण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला, प्रयत्न केले. आणि निवडून आल्यानंतर मग मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला हवं ते मिळालं की तुम्ही कन्फ्युज नसता. कन्फ्युज तेव्हा असता जेव्हा तुम्हाला एक सोडवत नाही आणि दुसरं धरवत नाही. आणि मला हे सोडवत नव्हतं माझं राजकारण. आणि जर नोकरी निवडायची तर ते फक्त माझा स्वार्थ होईल. तिथेही हित होतं, मॅरेज काउन्सिलर म्हणून तिथेही लोकांची घरं विवाह टिकावा म्हणून प्रयत्न केले जातात, लोकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुखकर व्हावं त्यासाठी प्रयत्न केले जातात. पण त्याचा माझ्या ज्ञानाचा फायदा लिमिटेड लोकांना झाला. अगदी. आणि मग मला असं वाटलं की मी आता ज्या क्षेत्रात आहे तिथे खूप डोळे माझ्याकडे आशेने पाहत आहेत आणि मी उच्च शिक्षित म्हणून मला निवडून दिलंय, तर मी हा त्यांचा विश्वास जर मी नोकरी निवडली तर त्याला तडा जाईल. आणि मला असं वाटलं की लोक ज्या विश्वासाने तुमच्याकडे बघतायत तर त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय तर तो मला सिद्धही करायचा आहे. अगदी बरोबर. म्हणून माझा निर्णय आज पक्काच झालाय की मी जनसेवेचं जे हाती घेतलेलं व्रत आहे आणि घेतला वसा टाकणार नाही. बिलकुल. आणि आपली परंपरा आहे की घेतला वसा टाकू नये आणि मिळालं तर उतू नये मातू नये. आजी सांगायची. तर जेव्हा तुम्हाला दोन्ही मिळालंय पण आधी जे मिळालं ते हाताशी ठेवावं आणि पडत्याच्या मागे धावू नये अशी एक जी शिकवण आली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की मला लोकांनी निवडून दिलंय, माझ्यावर विश्वास दाखवलाय, तर त्या विश्वासात पात्र ठरलेली आहे. तर माझ्या कामाच्या माध्यमातून तो विश्वास कायम त्याची खात्री देते. आणि आता नोकरी मिळाली याचा आनंद झाला, त्या पदापर्यंत पोहोचली. पण मी नोकरी नाकारली तर निश्चित जो कोणीतरी वेटिंगवर कॅन्डिडेट असेल त्याला ती जागा मिळाली असेल तर त्याचेही कुठेतरी माझ्यासाठी प्रार्थना दुआ म्हणतात ते लागतील. आणि मी माझ्या कामात लोकांची सेवा करण्यात जर मला समाधान मिळालं आणि माझ्यामुळे काही लोकांचा जरी फायदा झाला, मी त्यांच्यावर काही प्रभाव पाडू शकले, तर मला असं वाटतं की माझा निर्णय योग्य सार्थकी लागला असं म्हणता येईल. विचारांचं प्राबल्य आणि स्वतःला चळवळीची असणारी जाणीव, त्यामुळे प्रीती मॅम सारख्या ज्या व्यक्ती आहेत, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व हे राजकारणात असायला पाहिजे. अर्थात ते इम्पॅक्ट जास्त टाकणार आहे तुमच्यावर, माझ्यावर. आणि ज्या पद्धतीनं उदंड विश्वासाने त्या म्हणतात आहे की लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, झुकतं माप तिकडे गेलं. स्वप्नांना न जाता झुकतं माप हे आपल्या लोकांकडे गेलं, लोकांच्या अपार प्रेमावर गेलं. आणि आम्ही फार भाग्यवान आहोत मॅडम की अमरावतीला तुमच्यासारख्या उच्च विद्याविभूषित आणि जनतेसाठी असणारी तळमळ, आंदोलनातून स्वतः आलेल्या अशा नगरसेविका आणि शिक्षण सभापती आम्हाला लाभल्यात, त्याचा आम्हाला अतीव आनंद आहे. अमरावतीला तर तुमच्या रूपाने छान नगरसेविका मिळाली, परंतु माझा अजून एक प्रश्न आहे की तुम्ही मायानगरी मुंबईतून आलेले आहात, त्यानंतर अमरावतीत आल्यात, तर मुळात तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला मुंबईने काय दिलं आणि आमच्या अमरावतीने काय दिलं? मुंबईने ध्येय दिलं, स्वप्न दिलं.
हे व्यक्तिमत्व दिलं, पण या व्यक्तिमत्वाला ओळख ही अमरावतीने दिली. मला असं वाटतं तुम्ही अचानक काही करत नसता, अचानक काही होत नसतं. ती एक प्रोसेस असते. तुम्ही घडत असता तुमच्या अनुभवातनं, ज्ञानातनं, तुमच्या भोवतालातनं. तुमचं भोवताल तुमच्या आयुष्यात खूप कॉन्ट्रीब्युट करत असतं. खरे ना. आणि मी मुंबईत राहिल्यामुळे मी फुले शाहू आंबेडकर चळवळीचा भाग राहिले. ओबीसीच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी दशेत असताना सहभागी झाले. छात्र भारती सारख्या विद्यार्थी संघटनेमध्ये होते. आणि माझा जो शिक्षणाचा प्रवास राहिलाय मुंबई विद्यापीठामध्ये, आणि वेगवेगळ्या तुम्ही डिग्री, आज 6 डिग्री माझ्याकडे आहेत. प्लीज सांगा. माझं आधी BA सायकोलॉजी मधनं झालं, मग मुंबई विद्यापीठातनं मी मराठी लिटरेचर मधनं BA केलं, पुढे MA केलं. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी BA मध्ये पूर्ण ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये पहिली आली होते साहित्यामध्ये. आणि मुंबई विद्यापीठात पहिलं येणं मराठी लिटरेचर मध्ये ही मोठी गोष्ट समजली जाते. आणि मग तेव्हा मला इतरांसारखं प्रोफेसर व्हायचं होतं. MA झाल्यानंतर काही काळ मी काही कॉलेजला शिकवलं, पण माझा ओढा चळवळींकडे वाढला. त्यावेळेला मी पुकार या ऑर्गनायझेशन मध्ये रिसर्चर म्हणून लागले होते. आणि मग मला असं वाटलं की मला समाजाला काहीतरी देणं लागतं, मला या जॉब पेक्षा वेगळं काही करायचंय. आणि मग मी ठरवलं की मला मास्टर ऑफ सोशल वर्क करायचंय. मग मी SNDT विद्यापीठातनं मास्टर ऑफ सोशल वर्क केलं. आंबेडकर कॉलेज दादर इथून LLB केलं. आणि मला नोकरी ही लगेच लागली. मी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला लागले, स्पार्कला. मधल्या नंतर स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये मी खूप काळ काम केलं. आसरा संस्थेमध्ये खूप काळ काम केलं. नंतर अमरावतीमध्ये आल्यानंतरही मी इथल्याही विविध ऑर्गनायझेशन्स मध्ये काम केलं. संघर्ष समिती असू दे, स्त्री एज्युकेशन सोसायटी असू दे. तर तुमची वाढ ही एकदम होत नाही, खरं ती टप्प्याटप्प्याने होत राहते. विविध अनुभव तुम्हाला समृद्ध करत जातात. आणि माझ्या आयुष्यात आलेली पुकारची डायरेक्टर अनिता पाटील असू दे, स्त्रीमुक्तीच्या शारदा साठे असू देत, ज्योती म्हापसेकर असू देत, कुंदा फणसेकर असू देत, किंवा स्पार्कच्या शीला पटेल असू दे, या महिलांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांची काम करण्याची जी जिद्द आहे, या डायनामिक पर्सनॅलिटी माझ्या आयुष्यात आल्या. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्याला विविध आयाम प्राप्त झाले. आणि जेव्हा तुम्ही वाढता ना, तेव्हा तुमचं वाढणं हे एकांगी नसतं, विविधांगी असतं. मग तुम्ही अनुभवांनी समृद्ध होता, तुम्ही वाचनानी, ज्ञानानी समृद्ध होत जाता. आणि हे समृद्ध करणं म्हणजे काय असतं, तर तुम्ही एकटे वाढणं नाही. नोकरी मिळाली, पगार मिळाला, ओळख मिळाली नाही, तुमच्यामुळे किती लोकांचं आयुष्य बदललं. अगदी बरोबर. तर म्हणून मग NGO मध्ये जेव्हा तुम्ही काम करता, आणि सुदैवाने मी तर मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं, त्यामुळे जगभरातल्या विविध संस्कृतीशी माझा परिचय झाला. विविध पॉलिसीज कशा तयार होतात त्या कळल्या. त्याच्यामुळे इथे जेव्हा राजकारणात पाऊल ठेवलं तेव्हा माझ्यासाठी हे नवं होतं. कारण ULB कशी काम करते, लोकल बॉडीच्या काय अथॉरिटीज असतात, कसं काम करतात हे माहिती होतं. त्याच्यामुळे हे अगदीच काही नवीन आहे असं नाही. एकूण माझ्या प्रवासामुळे मला या कामाची जाणीव होती. आणि तुमचा मध्ये एक प्रश्न विचारला, जसं उत्तर राहून गेलं, की शिक्षण सभापती म्हणून मी निवडून आले, म्हणजे माझी निवड करण्यात आली. तर ती का करण्यात आली, तर एक तर मी उच्च शिक्षित होते. आणि ज्या दिवशी मी सभापती पदाचं पदग्रहण केलं, त्या दिवशी डॉक्टर तायडे सरांनी मला अशी प्रतिक्रिया दिली की प्रीती, तुझ्यामुळे पदाची गरिमा वाढणार आहे. वा. आणि ही प्रतिक्रिया मला अजूनही माझ्या अंगावर शहारे येत आहे. छान वाटलं. म्हणजे ही प्रतिक्रिया माझी जबाबदारी वाढवणारी, मनोबल वाढवणारी होती, आनंद देणारी होती, पण सेम टाइम रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव अधिक करून देणारी होती. की माझ्यावर ज्यांनी विश्वास दाखवला ते मला सिद्ध करायचं. कारण खूप सभापती होतात, होऊन गेलेत, मग त्यांनी काय काम केलं. आपण जेव्हा सुधारणा म्हणतो किंवा विकास म्हणतो, मग तो भौतिक कसं, म्हणजे बिल्डिंग झाल्या पाहिजे, डिजिटल स्कूल झाल्या पाहिजे, पण इम्पॅक्ट कसं मेजर करणार. त्यामुळे मला असं वाटतं की माझी जबाबदारी अशी आहे की अमरावती महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्यांचा भौतिक विकास करण्यावर तर माझा भर असेलच. आणि त्याच्यासाठीच आपण पहिलीच माझी मीटिंग जी पालकमंत्री श्री बावनकुळे साहेबांची झाली, तर त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडनं 44 कोटीची मंजुरी घेतली. कारण आपल्याकडे नवीन बिल्डिंग झाल्या पाहिजे, रंगरंगटी झाली पाहिजे, आपल्याकडे सुरक्षा रक्षक अद्याप असले पाहिजे, नाही आहेत महानगरपालिकेच्या शाळांना, ते आले पाहिजे. जे तुम्ही डिजिटल स्कूल केले, म्हणजे कम्प्युटर्स आहेत, पण ते शिकवणारे शिक्षक वाढले पाहिजे. मुलांमध्ये AIचं जग आहे, तर त्यांना पुढच्या स्पर्धेच्या जगासाठी तयार करण्यासाठी. शिवाय शिक्षक असे आहेत जे 20-20 वर्ष जुने आधी लागलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये पण नवीन तंत्रज्ञानाबद्दल जागृती निर्माण करणं, त्यांचं शिक्षण करणं. म्हणून आता
29 तारखेला मी शिक्षकांचं ट्रेनिंग लावलेलं आहे. अरे वा. कारण जोपर्यंत शिक्षक समृद्ध होणार नाही तोपर्यंत ते खाली येणार नाही. कारण ध्यान झिरपणार हे नाही. झिरपायला हवं हम्म. आणि वरचंच जर भांडं खाली असेल तर खाली काही काय येणार नाही. येणारच नाही. त्याच्यामुळे आपल्याला तळागाळापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यांच्यामध्ये समाज जागृती, व्यक्तिमत्व विकास आणि एक सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी इंग्रजीचं ज्ञान देणं, AI-चं ज्ञान देणं हे मला वाटतं अतिशय गरजेचं आहे. गरजेचं. तर माझा भर त्याच्यावर असेल की शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर. भौतिक गुणवत्ता तर सुधारणारच आहोत, पण शैक्षणिक आणि मूल्यांत्मक गुणवत्ता सुधारणं मला वाटतं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. कारण गेले काही महिने किंवा आताच जर आपण अमरावतीत बघतो तर गुन्हेगारी वाढतीये. तरुणांचा त्याच्यामध्ये सहभाग खूप दिसतोय. परत वळायचं प्रकरण असेल तर मला असं वाटतं मुलांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणं, स्वतःची ओळख निर्माण करणं महत्वाचं आहे. कारण ही प्रकरणं कधी घडतात जेव्हा तुम्ही व्हॅलिडेशन दुसऱ्यांकडनं तुम्हाला अपेक्षित असतं. आणि जर तुम्ही स्वतः समृद्ध असला, तुमचा आत्मविश्वास दांडगा असला तर तुम्ही व्हॅलिडेशन साठी दुसरीकडे जाणार नाही. मग त्या न कळत्या वयात तुमची पावलं भरकटणार नाही. तर तुम्हाला जर एक गोल दिलं, एक विजन दिलं, ते विजन स्वतःच असतं पण ती देण्यासाठी पण गुरुजनांचा, कुटुंबाचा, समाजाचा सहभाग लागतो. ते ध्येय जर तुम्हाला मिळालं ना मग पुढचा मार्ग सोपा होतो. बिलकुल. मी आयुष्यात जर कोणाच्या डोळ्यांना स्वप्न देऊ शकले, त्यांच्या मनात ते बीज विचारांचं रोवू शकले तर मला असं वाटतं माझं या पदावर असणं सार्थकी लागेल. नाही, बिलकुलच ज्या प्रकारचा दृष्टिकोन घेऊन तुम्ही पुढे जाताय मॅम, तर विद्यार्थ्यांना, पालकांना आणि एक नवीन जी संकल्पना तुमच्या डोक्यात आहे, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज तुम्हाला याच्यामध्ये आणायच्या आहेत, तर ते तुमचं सार्थकी लागणारच आहे. याशिवाय मॅम, ज्यावेळी तुम्ही एवढं सगळं आपण करत असतो, तुम्ही फेमिनिस्ट आहात, स्त्रीवादी आहात, स्त्रियांमध्ये तुम्ही कार्य केलेलं आहे, तर तुमची एक छानशी गंमत आहे तुमच्या लग्नाची पण. आणि तुम्ही ती सर जे तुम्हाला मिळाले, समविचारी लोक एकमेकांना आकर्षित करतात. तुम्ही मगाशी अनेक विदुषींची नावं घेतली आणि त्या ज्या विदुषी आहेत त्या आपल्यापर्यंत का येतात? कारण तशा प्रकारचा ओरा हा आपण क्रिएट करत असतो आणि तशाच प्रकारची लोक ही आपल्यापर्यंत येत असतात. त्याच पद्धतीने मी असं म्हणते की जोडीदाराचं पण तसंच असतं. ते एकाच गाडीची 2 चाकं असतात आणि तुम्हाला मिळालेला जोडीदार असू द्यात किंवा तुम्हाला मिळालेलं सासर असू द्यात, यांनी पण तुम्हाला ही जी स्त्रीवादी चळवळ किंवा यातनं तुम्ही काय स्त्रियांसाठी करू शकता यासाठी तुम्हाला ते मोटिवेट करत राहिलेले आहेत. थोडंसं अगदी कमी शब्दांमध्ये थोडंसं तुम्ही सरांबद्दल, मला माहिती आहे कारण जोडीदाराबद्दल सांगायला जर गेलो तर आपल्याकडे अख्खं पुराण असतं, आणि थोडंसं तुमच्या सासरच्या मंडळींबद्दल ज्यांनी तुमच्या या स्वप्नांना भरारी देण्याचं काम केलं त्यांच्याबद्दल सांगा, जेणेकरून श्रोता वर्गांना कळेल की एकटी स्त्री जेव्हा निघत असते आणि ज्यावेळी तिला हीच ऊर्जा तिच्या कुटुंबाकडून मिळते त्यावेळी तिला जोर मिळतो, तिला जास्त प्राबल्य मिळत असतं. निश्चित मला असं वाटतं लग्न करण्याचा निर्णय हा आयुष्यातला खूप मोठा निर्णय असतो. आणि जर तो निर्णय तुमचा योग्य झाला ना तर पुढचं आयुष्य हे सरळ मार्गी लागतं, सुकर होतं, एक त्याला मार्ग सापडतो. आणि मी असं म्हणत नाही की मी लग्न उशिरा केलं तर सर्वांनी उशिरा करावं. प्रत्येकाला आपला मार्ग वेगवेगळ्या टप्प्यावर सापडू शकतो. मला एकच अट होती की मी स्वतः उच्च शिक्षित आहे, कमावती आहे, आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, त्यामुळे मला ह्या सगळ्या अपेक्षा जोडीदारांकडनं नव्हत्या. मला अपेक्षा जोडीदाराकडनं एवढीच होती की त्यांनी मला समान पातळीवर समजून घ्यावं, स्वीकारावं, बघावं. होय, माझ्यापेक्षा मागे किंवा पुढे हा विचारच मनात येऊ नये. आणि माझे जे यजमान आहेत श्री हर्षलजी रेवणे, हे माझ्या आयुष्यात आले आणि आमचा आंतरधर्मीय विवाह, म्हणजे मी हिंदू तेली समाजाची, ते जैन समाजाचे, पण अतिशय सुंदर कुटुंब, छान कुटुंब मला मिळालं. ज्या कुटुंबामध्ये पुस्तकांवर प्रेम केलं जातं, तर ती आवड माझी आणि हर्षलची आणि माझ्या सासऱ्यांची जुळली. आणि ते त्यांचाही देवा धर्मावर विश्वास आहे, माझाही आहे. आणि जेव्हा तुमचा धर्मावर, देवावर विश्वास असतो तेव्हा तिथे सक्ती नसते, कारण सक्ती आली की आसक्ती संपली. म्हणून ते त्यांच्या मार्गाने जात राहिले, मी माझ्या मार्गाने जात राहिले आणि आम्ही एकमेकांचे सोबतही होत राहिलो. आणि मी जशी आहे तशी त्यांनी मला स्वीकारलं. माझ्या स्वप्नांवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास माझ्या हर्षलचा आहे. त्याच्यामुळे मला जे जे हवं आहे ते मी मिळवलंय आणि ते
मिळवण्यामध्ये कायम हर्षलचा सहभाग राहिलाय. अगदी. तर मला असं वाटतं तिथे जोडीदार हा शब्द मॅच होतो, कारण तो जोडी कायम असतो. त्याला अगदी पुढे जाण्याची घाई नसते किंवा मला मागे खेचण्याची ओढ ओढ नसते. नसते. त्याच्यामुळे जोडीदार या कन्सेप्ट मध्ये बसणारा, अतिशय चपकल बसणारा असा हर्षल आहे. अगदी अगदी. कारण आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की पॅट्रिचियल सोसायटी जी आहे, तर असं असतं की अरे वा, तुझा नवरा तुला परवानगी देतो. म्हणजे मुळात परवानगी न देणं ही एक मला असं वाटतं इट्स ॲबनॉर्मल, की तुम्ही परवानगी एखाद्याच्या व्यक्तिमत्वाला अ, सर्वांगीण विकासासाठी तुम्ही परवानगी देत नाही, ही ॲबनॉर्मल आहे. परवानगी देणं हे नॉर्मल आहे. पण आपण मुळात पितृसत्ताक व्यवस्थेचा भाग आहोत मॅम. त्याच्यामुळे अशी परवानगी आपल्याला असणं म्हणजे आपल्याला चांगला जोडीदार मिळाला असं आपण म्हणूया. आणि खूपच योग्य निर्णय राहिला. तुम्ही म्हणताय की तो उशिरा असेल, पण मला समजून घेणारा आणि मला माझ्या प्रवासात सोबत देणारा नवरा तुम्हाला पाहिजे होता. आणि बिलकुल तुम्ही अशाच उमलत राहा आणि अशाच पद्धतीने सरांची पण सोबत तुमच्यासोबत असणारच आहे. हा सगळा प्रवास जो तुमचा सुरू झाला मॅम, कधीतरी आयुष्यामध्ये असा प्रसंग येतो की माणूस ना डगमगतो. बरंच काही छान छान तुमच्यासोबत आहे, फॅमिली बॅकग्राऊंड, मग नंतर सासरचं पण सगळं छान, शिक्षण छान, तुम्हाला जी पाहिजे ती स्वप्न तुम्ही मिळवत गेल्यात. पण कधीतरी आयुष्यात असं झालंय का, असा एखादा क्षण की तुम्ही डगमगल्या, पण एक ताकद तुम्हाला ती आतून मिळाली आणि जिने तुम्हाला प्रेरित केलं आणि उभं राहण्याची ताकद दिली, असं कधी झालं का? असं आयुष्यात 2 ते 3दा झालं, एकदाच नाही झालं. कारण प्रत्येक टप्प्यावर तुमचे वेगळे चॅलेंजेस असतात. खरंय. विद्यार्थी दशेत वेगळे असतात. तेव्हा तुम्हाला मोठा निर्णय घ्यायचा असतो करिअरसाठी. नंतर लग्नाच्या वेळेला एक दुसऱ्यांदा निर्णय घ्यायचा असतो आणि एक नंतर स्त्रीच्या आयुष्यात एक टप्पा येतो जेव्हा ती आई होते. तिचं बाळ असतं आणि त्यावेळेला तुम्हाला करिअर की घर असं निवडायचं आय असतं. कॅन पुल. आणि तेव्हा तुमची जी तगमग होते स्वतःच्या हम्म. अस्तित्वासाठीची, तर मला असं वाटतं हम्म. खूप स्त्रिया या फेज मधनं जात होय असतात. होय. आणि करिअर म्हणजे केवळ अर्थार्जन नव्हे किंवा हम्म. अर्थार्जन म्हणजे करिअर नव्हे. हम्म. करिअर म्हणजे तुमची ओळख निर्माण करणं. अर्थार्जन तर तुम्ही घरी बसूनही काही गोष्टी करू करून शकता. विकून बरोबर करू शकता. बरोबर बरोबर. आणि ओळख म्हणजे फक्त तुम्ही काहीतरी, आता एवढं माध्यम वाढले आहेत आणि प्रत्येक जण स्वतःचं चॅनल काढतंय किंवा स्वतःला काय म्हणतात, आता माध्यम वाढली पण संवाद कमी झालाय. तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे काहीतरी, पण खूपदा तुम्ही आतून रिकामे आहात. तुम्हाला कळतच नाही की तुम्ही काय दाखवत आहात. खरंय. आणि मग व्यक्ती गुरफटून जातो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणून आपण बघतो की खूप आत्महत्येचे प्रकार वाढले. घडतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी कायम माझ्या क्षमता काय आहेत या ओळखून होते आणि माझ्या मर्यादा काय आहेत याची मला जाणीव होते. आणि जेव्हा तुम्हाला क्षमता माहिती असतात आणि मर्यादांची जाणीव असते, त्यावेळेला तुमचा प्रवास हा तुम्ही नियोजनबद्ध करता. तर खूपदा असं होतं की काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. तर माझ्या आयुष्यातले टप्पे सांगते. मी अभ्यासात हुशार होते लहानपणी आणि 10वीत असताना काही आजारपण मला झालं आणि मी अतिशय लाडकी होते माझ्या आजोबांची. आणि ते लहानपणापासून म्हणायचे की ही वकील होईल. हे डोक्यात जातं सबकॉन्शियस नाही, हे माइंड कायम असतं की अरे माझ्याकडनं अशा अपेक्षा. आणि मी लिहायचे आणि आजोबांनी मी 10वीत असताना माझा लेख एका पेपरला प्रसिद्ध केला होता आणि नेमकी 10वीत मी नापास झाले. आणि मग ते असं, तेव्हा आपलं जग काय असतं, आपलं कुटुंब, एक्सटेंडेड फॅमिली आणि मग सगळ्यांचं असं अरे. आणि तेव्हा 10वीला फारच महत्व होतं. 10वीत नापास होणं म्हणजे तुम्ही जगण्याच्या लायकच नाही. लोकांचं बघण्याचं असं. आणि मग मला असं वाटायचं की तो रिझल्ट आला, माहिती होतं मी आजारी होते, 6 महिने शाळेत गेले नव्हते, पण तरी मी नापास झाले. आणि हे मला स्वीकारता येईना की मी माझं नापास होणं. आणि आजोबांच्या अपेक्षा, आजी, मी लाडकी होते, आई बाबा हुशार होते, विविध गोष्टी करत होते. पण माझ्या आई बाबांनी त्या काळातही जेव्हा इतकं प्रेशर असायचं मुलांच्या पर्सेंटेजचं, काही नाही, ठीक आहे तू पुढे नक्की चांगलं करशील, आजोबांचं. आणि मला असं वाटतं की तीच गोष्ट जी होती ना की तू छान करशील, माझे आजोबा म्हणायचे तू लेखक होशील, वकील होशील. आणि मला असं वाटायचं मी 10वी नापास झाले, पण तो माझ्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट होता. मी अधिक सिरियस झाले अभ्यासाप्रती. आणि मी त्याच वेळेला, तुम्ही म्हणाल की तुझ्या बीएच्या 2 डिग्र्या कशा, जो तुम्ही प्रश्न आधी विचारला, तर मी उत्तम मार्काने 11वी 12वी पास होऊन मुंबई विद्यापीठात ऍडमिशन घेतली. आणि तो एक मार्ग माझा सुरू झाला. मग BA, MA, MSW. आणि एकीकडे मी नापास झाल्यामुळे मी ओपन युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतली. तर मला तेही एक सांगायचंय की ओपन युनिव्हर्सिटी सारख्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत
त्यांनी पण खूप साऱ्या मुलांना आत्महत्या करण्यापासून थांबवलंय. थांबवलेलं आहे, होय होय. जगण्याचा नवीन मार्ग दिलेला आहे. कारण आपल्याकडे शिक्षणाला इतकं महत्व आहे आणि त्या मार्कांवरनं गुणवत्ता ठरवली जाते. मला असं वाटतं एका परीक्षेत मिळालेले मार्क केवळ तुमची गुणवत्ता नसते, ठरवत नसतात. तर तुम्ही एकूण आयुष्यात काय काय अचीव्ह करता हे अधिक महत्वाचं असतं. त्यामुळे मग मला माझा सूर सापडला की मला माझ्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायची आणि स्वतःबद्दल एक जिद्द तयार झाली की आता काही आजारपण किंवा अशी काही कारणं द्यायची नाहीत. आणि मग मी माझं प्रथम येणं हे कायम ठेवलं. मग अगदी BA ला असो, MA ला असो, MSW ला असो किंवा LLB ला असो. आणि आत्ताच अलीकडे मी अमरावती विद्यापीठातनं तत्वज्ञानातनं MA केलंय. इथे उत्तम मार्क्स मला मिळाले आणि मला असं वाटतं शिक्षण तुम्हाला समृद्ध करतं. अगदी बरोबर. तर तो एक टप्पा होता की ज्याने मला शिक्षणाच्या दिशेने नेलं. आणि दुसरा टप्पा असा होता की मला जेव्हा मुंबईची नोकरी सोडून अमरावतीत यायचं होतं आणि तेव्हा मी एका बाळाची आई होते आणि तेव्हा मला असं वाटलं की अरे काय करायचं करिअर, पण निर्णय घेतला की मुलाला कुटुंबाला वेळ द्यायचं, कारण मी निवडलं होतं. दॅट इज माय चॉईस. आय चूजन दॅट आय वॉन्ट टू स्टे विथ माय फॅमिली. राईट. आणि मी फॅमिली निवडली. पण जेव्हा तुमच्यात काहीतरी करण्याची जिद्द असते, धडपड असते, तर तुम्ही बाईचं कसं असतं ना, ती माती असते होय आणि तिच्या सृजनाची क्षमता असते. तुम्ही जिथे टाकाल तिथे ते उगवून निघू शकते. खरंय खरंय. आणि माझ्यात ते विचारांचं बीज होतं आणि मी एक ब्रेक घेतला मुलाच्या संगोपनासाठी आणि नंतर माझं पुन्हा काम नव्याने सुरू झालं. अमरावतीमध्ये स्वराज्य सुशिक्षित बेरोजगार संस्था, स्वराज्य क्रिएशनच्या माध्यमातून मी महिलांसाठीचे उद्योग केले. माझं काउन्सिलिंग सेंटर चालवलं, वकिली सुरू केली आणि शब्दोत्सवमुळे मला अख्खा महाराष्ट्र ओळखायला लागला. शब्दोत्सवची संपादक म्हणून विविध विभूषींशी बोलता आलं, विचारवंतांशी बोलता आलं आणि उत्तम लेखनाचा प्रवास, संपादनाचा प्रवास त्यातनं झाला आणि इथनं माणसं जुळत गेली आणि आता हा राजकारणाचं नवं पर्व सुरू झालंय. सुंदर. तर मला असं वाटतं थांबणं हे कधी कधी गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा तुम्ही अधिक पुढची उडी घेण्यासाठी तयार होता. मॅम, मी इथे याच्यासाठी तुम्हाला थांबवेल की आमचे जो श्रोता वर्ग आहे, विद्यार्थी, त्यांना मी सांगू इच्छिते की एक नीटची परीक्षा लांबणीवर गेली. मी नाही म्हणत सिस्टीमची चूक आहे आणि जे काय झालं ते चुकीचं झालं, परंतु बघा, अगदी 10वीची परीक्षा हुशार अशी विद्यार्थिनी, एवढ्या अपेक्षा असताना ती खोळंबल्यानंतर सुद्धा समृद्ध होण्यासाठी जेव्हा आपण एज्युकेशनचा विचार करतो तेव्हा संधी येत जातात. जसं मॅडम बोलल्यात, एका महिलेसाठी, कारण मी सुद्धा महिला आहे, त्यामुळे एका महिलेकडे एक अद्भुत शक्ती आहे की ती तिच्याच सारखा दुसरा जीव निर्माण करू शकते. आणि त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला ती जबाबदारीची जाणीव जी आहे ती आम्हाला संवेदनशील करत राहते आमच्या मुलांप्रती. पण मातृत्वाचं ते बीज जे आपल्यामध्ये रुजलेलं असतं, ज्या महिला किंवा ज्या मुली मला ऐकत आहेत, आणि खरोखर म्हणजे ती निर्माती आहे, ती निवृत्ती असं म्हटलं जातं की शेतीचा शोध कोणी लावला? तुम्ही पण चळवळीतनं आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की निवृत्ती ही पहिली महिला आहे जिनं शेतीचा शोध लावला. त्यामुळे आपल्यामध्ये आपण निर्मिती आहोत, आपण निर्माण करते आहोत. त्यामुळे ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करत सुद्धा आपण आपल्या बहुआयामी अंगाला, वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण स्पार्क देऊ शकतो आणि त्याला चमकवू शकतो. निश्चित है ना मॅम? तर फारच सुंदर असा हा आपल्या मॅडम सोबत आपण चर्चा आपण करतोय. मॅडम, एक माझा प्रश्न असा होता तुम्हाला की हे सगळं जे तुम्ही अनुभवताय यामध्ये अजून अशी एखादी कुठली गोष्ट राहिली का की ही माझी शिकायची राहिलेली आहे? तुम्ही पहिले मी आपल्या श्रोत्यांना सांगेल की मॅडम खूप चांगल्या नृत्यांगना आहेत, वकील आहेत, त्यांनी स्वतः सांगितलं, समाजसेविका आहे. एक जे त्या सांगायच्या विसरल्यात, मी ते ऍड करणार, कारण पॉडकास्ट म्हणजे मॅडम आमच्या कव्हर झाल्या पाहिजे त्या गप्पांमध्ये. त्या सुंदर सूत्रसंचालन सुद्धा करतात, लेखन करतात, वाचक तर चांगले असतातच, बिकॉज अ गुड लिस्नर इज ऑलवेज अ गुड स्पीकर. तर मॅम प्लीज सांगा आमच्या विद्यार्थ्यांना की असं काही तुमचं राहिलंय का की मला माझ्या वेळातून वेळ काढून हे शिकायचं मात्र राहिलेलं आहे? अशा खूप गोष्टी आहेत. मला असं वाटतं की शिकणं कधी थांबायला नको आणि थांबतही नाही. मला असं खूपदा वाटतं की मी थोडंसं टेक्नॉलॉजीमध्ये कमी आहे, तर मला ते शिकायचं असतं. आता माझा 10 वर्षाचा मुलगा आहे, तो मला बऱ्याचशा गॅजेट्स बद्दल शिकवतो. किंवा मला असं, मी 4 व्हीलर चालवायला थोडीशी घाबरते, तर मला असं वाटतं की ते मी एकदम पॅशनेटली करायला हवं. आणि दुसरी गोष्ट की मला माझी PhD पूर्ण करायची आहे, तर ते माझं
राहिलेलं स्वप्न आहे. तर तो प्रवास मला शिक्षणाचा पुढे न्यायचा आहे. आणि एक महत्वाचं मी सांगेन, तुम्ही बोलात विद्यार्थ्यांसाठी सांगा, तर काहीही बोलण्यापूर्वी आपलं मूल जन्माला आल्यापासून ऐकतं आणि बोलायला त्याला 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. तसंच आयुष्यभराचं असतं. तुम्ही खूप ऐका, कान तयार करा आणि मग ऑटोमॅटिक तुमची वाणी तयार होते. खरे खरे मॅम. जेव्हा तुम्हाला निवेदक उत्तम व्हायचंय, वक्ता उत्तम व्हायचंय, त्यासाठी तुम्ही प्रचंड वाचलं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे, खूप लोकांचं ऐकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमचे कान तयार होतात, तुमचे विचार परिपक्व होतात आणि मग तुमची वाणी ही सुखकर होते. आणि अगदी बरोबर मॅम. मी नेहमी बरेचसे जे संवाद असतात त्यामध्ये ना, तुम्ही समोरच्याला ऐकण्याची जी क्षमता लोकांची कमी होत चालली ना दिवसेंदिवस, तो एक प्लस पॉइंट आहे तुमचा, की तुम्ही बोलला की समस्या ऐकल्या जरीत ना तरी प्रायमरी लेवलवर माणूस हा सुखावला जातो, त्याला छान वाटतं. मॅम, अतिशय सुंदर अशी चर्चा चालली आहे. आता याच्यामध्ये ना एक 1 लायनर सेगमेंट आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला एका ओळीत द्यायचंय. निश्चित. आणि नंतर एक रॅपिड फायर म्हणून पण तो खूप इंटरेस्टिंग आपला सेगमेंट असणार आहे. मॅम, तुम्हाला एकांत आवडतो की लोकांच्या गर्दीमध्ये तुम्ही स्वतःला कुठेतरी शोधत असता? मला लोक आवडतात, तर वा. लोकांमध्ये राहणं मला अधिक आवडतं. ओके. जेव्हा मन खूप थकतं मॅम, तेव्हा स्वतःला सावरण्यासाठी तुम्ही काय करता? एखादं पुस्तक, कविता, कशाला तुम्ही तुमच्या आयुष्याचा त्यावेळी भाग बनवता? त्यावेळेला जेव्हा मला फार अस्वस्थ वाटतं ना, त्यावेळेला मी फार रडून घेते. वा. मी मोकळं होते, होताय. शांत होते आणि माझ्या अतिशय जवळच्या व्यक्तीशी मी व्यक्त होते. मला असं वाटतं व्यक्त होणं, तुम्हाला काय वाटतंय ते फार गरजेचं आहे. आणि कोण तुम्हाला कसं जज करेल हा त्याचा विषय आहे. तुमची गरज काय आहे ती तुम्ही ओळखली पाहिजे. जर तुमची गरज व्यक्त होण्याची आहे तर तुम्ही तिथे व्यक्त झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी सांगत असताना, तेव्हा अर्धा जर तुम्ही स्वतःसाठीच सांगत असता, खरंय. ते तुम्ही स्वतःला पटवून देत असता आणि तुमच्याकडेच तुमची उत्तर असतात. तुमची उत्तर ऐकणाऱ्याकडे कधीच नसतात. खरंय. कोणी तुम्हाला सल्ले देऊ शकत नाही. तुमचा मार्ग तुम्हाला निवडायचा असतो. त्यामुळे व्यक्तच व्हायला पाहिजे. आणि मी नेहमीच म्हणते की पुरुषांचा माइंडसेट आणि महिलांचा माइंडसेट यात खूप फरक असतो. आणि आता तर तुम्ही पण सायकोलॉजी केले मॅम, एक तुमच्या माझ्यामध्ये समान धागा आहे, कारण मी पण सायकोलॉजी केलेलं आहे. तर एक काय असतं की महिलांना बोललं की बरं वाटतं, पण तरी सुद्धा माझी एक छोटीशी सूचना अशी असेल की तुम्ही जे आउटलेट निर्माण करताय ना, तो समोरचा व्यक्ती जजमेंटल असेल तर चालेल, पण तो रिलायबल असला पाहिजे. की तुम्ही किती त्याच्याशी खाजगी बोलताय तितका तो रिलायबल असला पाहिजे, तरच त्याच्याकडे व्यक्त व्हा. नाहीतर सर्वात मोठं व्यक्त होण्याचं ठिकाण आपल्या आईला, बाबांना, बहीण, भाऊ आणि नवरा, हे जर तुमचे मित्र असेल तर यापेक्षा सुंदर काहीच नाही. होण्याचं एकच ठिकाण आहे गेले 15-20 वर्ष, नवरा. माझा सुद्धा. मी पण, कारण तो आधी माझा मित्र होता. अगदी बरोबर. आणि आता जोडीदार. अगदी बरोबर. तर मी पण नेहमी असंच म्हणते. आता हा तर तुमचा पॉडकास्ट आहे की सुमितला तू का निवडलं, कारण तो सुमित होता, तो चांगला मित्र होता. तर माणूस तिथे व्यक्त झाला की त्याच्या पाठीशी जग उभं असतं. अगदी. एक आणखी छान प्रश्न आहे मॅम, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती कोणती? तुमच्यासोबत असलेली माणसं, तुमच्या पाठीशी असणारा अनुभव, की तुमच्या सुखद आठवणी? आपली सगळ्यात मोठी संपत्ती आपण स्वतः असतो. जेव्हा आपण शरीराने आणि मनाने सुदृढ असू तेव्हा हे सगळं जग तुमचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला स्वीकारा. आणि जेव्हा तुम्ही स्वतः सुखी समाधानी असता ना, तर ऑटोमॅटिक तुम्ही लोकांवर प्रेम करता. जेव्हा तुम्ही अनसॅटिस्फाई असता तेव्हा तुम्हाला सगळ्यांमध्ये कमी दिसतात. तुमच्यामध्ये तो एक्सेप्टन्सच राहत नाही कोणाला स्वीकारायचं. त्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही स्वतःवर प्रेम केलं, स्वतःला स्वीकारलं तर जग तुमचं आहे. जे आपण पहिले बोललो ना की पाणी जे पाझरतं जितकं वरती आहे तरच ते पाझरणार. आणि जो मनुष्य स्वतःवर प्रेम करू शकतो तो दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो आणि मग तो समाजावर प्रेम करू शकतो. मुळात माझं तर याहीपेक्षा वेगळं म्हणणं आहे की जो मनुष्य स्वतःवर प्रेम करू शकत नाही ना मॅम, त्याचं दुसऱ्यावर कितीही प्रेम असलं ना, तर तो ही इज नॉट एबल टू गिव्ह द लव्ह. म्हणजे तो इतरांना प्रेम देऊच शकत नाही, कारण ते त्याच्याजवळच नाही. कारण आपण तेच देऊ शकतो जे आपल्यापाशी आहे, असं मला वाटतं. एक रॅपिड फायर राऊंड आहे मॅम,
त्याच्यामध्ये तुम्हाला पटकन उत्तर द्यायची जे तुम्हाला आवडेल. दोन्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी असल्या तरी तुमचं जास्त आवडतं काय हे निश्चित. तुम्हाला सांगावं लागेल. वाचन की लेखन? लेखन. पाऊस की समुद्र? समुद्र. सकाळ की रात्र? रात्र. हो. चहा की कॉफी? चहा. चहा. चहा लवर आहे मी. आणि तुम्हाला जर म्हटलं की एका शब्दात तुम्हाला सांगा, तर तुम्ही काय म्हणणार? एका शब्दात म्हणजे अगदी बहुआयामी व्यक्तिमत्व. नाउ इट्स अ डिफिकल्ट टास्क फॉर यू. सो टेल मी इन वर्ड. एका वर्ड मध्ये तुम्हा स्वतःला तुम्ही सांगा. मी स्वतः हम्म. कायमच म्हणजे हम्म. जेव्हापासून मला समज झाली तेव्हापासून तर आतापर्यंत स्वतःला नदीसारखं बघते होय. आणि मी स्वतःला नदीशीच रिलेट करते आणि माझं जर काही प्रेम असेल निसर्गात तर ते नदीवर आहे. काय सुंदर. हो, आणि नदीसाठी फार सोपं आहे मॅम. आता तुम्ही फार सोपं करून टाकलं की नदी जशी खळखळ पण वाहते, संथ पण वाहते, मग जसा तिच्यासाठी समोरचा भूभाग असतो आणि ती देण्याचंच काम करते, ती देतच जाते. त्यामुळे खूप सुंदररित्या तुम्ही स्वतःला सांगितलंय की तुम्ही स्वतःला नदी म्हणून व्यक्त व्हाल. बघा, खूप सुंदर अशी आजच्या गप्पा झालेल्या आहेत. मॅम, पद बदलतं, काळ बदलतं, तुम्हाला याहीपेक्षा मोठं पद मिळेल, पण जी जिवंत राहते आणि लोकांच्या मनामनात घर करून जाते ती असते संवेदनशीलता. थोड्या वेळापूर्वी आपण बोललो तुम्ही जे शिक्षण घेता समृद्ध होण्यासाठी ते तुमचा इंटेलिजंट कोशंट वाढवतो, बट यू हॅव एव्हरीथिंग. एक इमोशनल कोशंट नावाचा प्रकार असतो जो समाजातून कमी होत चाललाय. ती संवेदनशीलता मॅडम तुमच्यामध्ये दिसते. अतिशय लोकांना प्रेरित करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आता जी जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे आणि जनप्रतिनिधी म्हणून झालेले आहात, तर एक सोशल कोशंट पण मला तुमचा इथे बघायला मिळाला. तर अशा पद्धतीने अतिशय समृद्ध व्यक्तिमत्व आज आपण पाहिलं. ही संवेदनशीलता मनामनामध्ये घर करून जाते. मॅम, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. अतिशय मोलाचा वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि वेळात वेळ काढून तुम्ही आलात. अशाच या गप्पा आपण पुढल्या व्यक्तिमत्वासोबत पण करूया. गप्पा विथ प्रीतीमध्ये परत एकदा मॅडम तुमचं स्वागत आहे थँक्यू. आणि आमच्या श्रोत्यांचं पण स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद.